पुढची ही बातमी आहे नंदुरबारमधूनच। इथे सारंगखेडा यात्रेला सुरुवात झाली आहे। यावर्षी चेतक फेस्टिवलमध्ये अनेक स्पर्धा घेतल्या जात आहेत। चेतक फेस्टिवलमध्ये आतापर्यंत 2400 घोडे दाखल झालेत। आणखी घोडेही येण्याची शक्यता आहे। त्यामुळे 3500 पेक्षा अधिक घोडे इथे दाखल होणार असल्याचा अंदाज आयोजकांनी व्यक्त केलाय। या चेतक फेस्टिवलमध्ये 14 राज्यातनं अश्व दाखल झालेत। कोट्यवधांची अशी उलाढाल होणारा असा हा फेस्टिवल असतो, ज्यामध्ये तब्बल 2400 घोडे दाखल झालेत आणि येत्या काळात अजून 1000 घोडे दाखल होतील असा अंदाज आहे। नंदुरबार जिल्ह्यातील सारंगखेडा यात्रेला सुरुवात झाली आहे। त्याचप्रमाणे चेतक फेस्टिवलला ही सुरुवात झाली आहे। माझ्यासोबत आयोजक आहेत, आपण त्यांच्याशी बोलूया। दादा, चेतक फेस्टिवलला सुरुवात झाली आहे, कशा पद्धतीने हा पूर्ण कार्यक्रम असतो? सारंगखेड्याचा चेतक महोत्सव सुरुवात झालेली असून ह्या महोत्सवामध्ये चेतक फेस्टिवलमध्ये सारंगखेड्याच्या अश्व बाजारामध्ये देशभरातनं इथं अश्व दाखल होत असतात। त्यांची अश्वांची खरेदी विक्री इथं मोठ्या प्रमाणात होत असते। जवळपास 2200 ते 2400 अश्व इथं आज दाखल झालेले आहेत। अजून येण्याची शक्यता आहे आणि जे स्पर्धेचे 300-400 घोडे आहेत ते सुद्धा या 2 दिवसामध्ये येतील। इथं आम्ही हा देशातला एकमेव अश्व महोत्सव आहे आणि याला जवळपास 350च्या पेक्षा जास्त म्हणजे 400च्या जवळपास वर्षाची अशी ऐतिहासिक अशी परंपरा आहे। हा अश्व बाजार सारंगखेड्यामध्ये राजे महाराजांच्या कार्यकाळापासून याला खरं म्हणजे तो इथं भरवला जातो आणि आम्ही गेल्या 15 ते 16 वर्षांपासून इथं आम्ही या अश्व बाजारामध्ये एक चेतक फेस्टिवल म्हणून आम्ही नाव दिलं आणि त्याला जगाच्या समोर आणण्याचा प्रयत्न केला। आम्ही या महोत्सवामध्ये चेतक फेस्टिवलमध्ये आम्ही अश्वांच्या घोड्यांच्या वेगवेगळ्या स्पर्धा इथं भरवत असतो। त्याच्यामध्ये अश्व सौंदर्य स्पर्धा असेल, अश्वनृत्य स्पर्धा असेल, अश्व रेवाल रेस असेल आणि या स्पर्धेच्या माध्यमातून जगभरातनं अश्व स्टड फार्म्स वाले जे आहेत, जे अस्तबलवाले आहेत, त्यांच्याकडे अश्व आहेत, ते आपले उमदे घोडे इथं या स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी आणत असतात आणि सारंगखेड्याचा हा हॉर्स शो हा देशातला अग्रगण्य हॉर्स शो समजला जातो। धन्यवाद दादा। तर सारंगखेडा यात्रा तब्बल 7 ते 8 राज्यातनं घोडे जे आहेत ते दाखल होत असतात आणि त्यांची स्पर्धा देखील या ठिकाणी होत असते। प्रशांत जवेरी, NDTV मराठी, सारंगखेडा, नंदुरबार।